रघुवीर समर्थ. आज आपण तुकारामांनी मी तुम्हाला सांगितलं की टिपरीचे अभंग बघितले. तसे तुकारामांनी लोकजीवनातल्या अनेक गोष्टींचं निमित्त करून अभंग लिहिले. आज आपण सुरुवात असं करणार आहोत, त्याला नाटाचे अभंग असं म्हणतात. नाटाचे अभंग, तर नाट मराठीमध्ये नाट लावणे असा एक शब्द प्रयोग आहे. नाट लावणे म्हणजे अडसर करणे. तर साधकाच्या पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजे तो बद्ध असतो तेव्हा, तो मुमुक्ष असतो तेव्हा, आणि तो साधक असताना सुद्धा पहिली जी अवस्था असते त्यामध्ये प्रपंच हा परमार्थाच्या आडवा येतो. म्हणून त्याला नाट म्हणलेला आहे. तो प्रपंच आडवा येतो परमार्थाच्या, म्हणजे प्रपंच परमार्थाला नाट लावतो. मात्र तुम्ही जर साधक म्हणून स्थिर झाला नामामध्ये आणि श्रद्धेमध्ये जर कमी पडू दिलं नाही, तर पांडुरंगाच्या कृपेनं नाट उलटा लागतो. म्हणजे परमार्थ हा प्रपंचाला नाट लावायला लागतो उत्तरार्धामध्ये. असं म्हणून हे नाटाचे अभंग असं 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 असे तुकारामाचे, म्हणजे तुकारामाची स्वतंत्र रचना आहे असं समजलं जातं. गाथेतच आहेत, पण जवळजवळ हे 56 अभंग आहेत. 56 अभंग आहेत, त्यातले मी फक्त 3च घेणार आहे. आणि त्यात 6 का 7 अभंग कान्होबा म्हणून त्यांचे धाकटे बंधू होते त्यांचे पण आहेत. त्यामुळे नाटाचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची स्वतंत्र पुस्तकं वगैरे पण मिळतात. त्याच्यावर स्वतंत्र विवेचन झालेलं आहे, कारण तुकारामांनी आपली अध्यात्मविषयक भूमिका ह्यामध्ये अशी स्वतंत्र रचनेच्या रूपानं मांडलेली आहे असं समजतात संप्रदायामध्ये. आपण त्यातले फक्त 3 अभंग बघणार आहोत. हा जो नाटाचे अभंग, हा मी अर्थ तुम्हाला सांगितला, पण नाट ही एक जात आहे की जी नट वरनच आलेली आहे. म्हणजे ती सोंग घेऊन काहीतरी खेळ करणारी अशी अशी जात आहे, असा 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 उल्लेख कोशामध्ये सापडतो. आजूबाजूला आपल्या नाट जातीचे लोक दिसतात असं नाही. मात्र आता आता त्यांच्या काळी ही जात असणार. म्हणजे नट नट सोंग घेऊन, बहुरूपी नव्हे केवळ. बहुरूपी हा फक्त सोंग घ्यायचा, पण तो ड्रामा करायचा नाही. तर तो काहीतरी अशी छोटी स्किट्स बसवणारी अशी अशी ती जात असणार. आणि त्यांना नाट असं असं म्हणायचं. त्यामुळे हे 2 अर्थ आहेत नाटाला. यामध्ये नाटाचे अभंग आहेत, म्हणजे एक तुकाराम आता ते एक स्किट सादर केल्यासारखं तुम्हाला करतायत. आणि दुसरं म्हणजे हा हा नाट या शब्दाचा पण अर्थ असा 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 घेतला तो. म्हणून हे नाटाचे अभंग आहेत. अं, मी 3च त्यातले फक्त तुम्हाला दाखवणार आहे, आणि नंतर आपण उरलेल्या अभंगांच्याकडे जाऊ, नेहमीच्या अभंगांच्याकडे जाऊ. हा, विठ्ठल आमचे जीवन, आगम निगमाचे स्थान. आता ही स्वतंत्र रचना आहे, त्यामुळे अशी विठ्ठलाला नमस्कार करून वगैरे अशी चालू झालेली आहे. विठ्ठलच आमचं जीवन आहे, आमचा आगम पण पण विठ्ठल आहे, आमचा निगम पण विठ्ठल आहे. विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठलच आमच्या सिद्धीचं साधन आहे, आणि विठ्ठल हाच आमचा ध्यान विसावा आहे. आमच्या ध्यानामध्ये विठ्ठल आहे. आमचं तंत्रपूजा सुद्धा विठ्ठल आहे. आमचे वेद विठ्ठल आहेत. सिद्धीचं साधन म्हणाला तर ह्या विठ्ठलाची भक्ती एवढंच आहे. आम्हाला विठ्ठल हेच आमचं, विठ्ठल इज अ मीन्स, विठ्ठल इज अन एंड. आम्ही दुसरं काही नाही. म्हणजे आम्हाला विठ्ठल हाच आमचा रस्ता आहे, आणि पोहोचण्याचं ठिकाण आमचं परत विठ्ठलच आहे. आम्ही विठ्ठलाचं नाम गात गात आम्ही विठ्ठलच होणार आहोत, असा असा त्यामध्ये संकेत आहे. विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल कोळीचे दैवत. आमच्या कोळीचं दैवत दुसरं काही नाही हो, आम्हाला आम्हाला फक्त विठ्ठलच आहे. विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त. आम्हाला विठ्ठलाशिवाय दुसरं काही नाही. विठ्ठल हेच आमचं वित्त आहे. विठ्ठल हेच आमचं गोत आहे. विठ्ठल हेच आमचं चित्त आहे. विठ्ठलानं केवढे भारून गेलेले आहेत तुकाराम बघा, आणि ते आपल्याला सांगतायत की असं करायचं असतं तर प्रपंचाला नाट लागेल, नाहीतर मग प्रपंच परमार्थाला नाट लागेल. विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ. अहो, सगळं पुण्य विठ्ठलच आहे, सगळा पुरुषार्थ हा विठ्ठलच आहे. विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. हे विठ्ठल सोडून मला दुसरं काहीही ऐकवतच नाही. विठ्ठल विस्तारला जनी. आता हे वाक्य आमच्या संतांचं कसं आहे बघा. विठ्ठल विस्तार, मला जनामध्ये विठ्ठल दिसतो असं म्हणणारे संत आहेत. योगी लोक असं म्हणत नाहीत. ते जनामध्ये वगैरे काय म्हणत नाहीत. ते समाधी लावून बसलेले असतात, आणि त्यांना तिथंच विठ्ठल त्यांना दिसायला लागतो. काय त्यांचे रंध्र चक्र जागी होतात, तसं तसं त्यांना अनुभव यायला लागतात. पण ते व्यक्तीचं जगणं आहे. आमच्या वारकऱ्यांचं आणि संतांचं अध्यात्म आहे, हे सोपत आहेच, पण ते त्यांच्याही पेक्षा वरच्या दर्जाचं आहे असं असं परत परत सांगतात. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरून. अहो, आमचा विठ्ठल जनांमध्ये आहे नाही. तुमची जी 7 लोकांची वर्णन आहे, त्या 7 लोकात भरून राहिलेला विठ्ठल आहे.
विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. हे जे मुनी जे बसलेले असतात हिमालयामध्ये, त्यांच्या मानसी जे काही आहे असं ते म्हणतात. अहो, तो विठ्ठलच तर असतो का? ते जे ब्रह्माचं चिंतन करत बसतात असं ते सांगतात, पण त्यांच्या मनामध्ये आहे तो विठ्ठलच तिथं जाऊन ब्रह्म होऊन बसतो. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल जीवाचा जिव्हाळा. हा, जीवाचा जिव्हाळा म्हणजे विठ्ठल आहे. विठ्ठल कृपेचा कोवळा. हा विठ्ठल कृपेचा अतिशय कोवळा असा आहे. आईचं कृपा कशी कोवळी असते, माया कोवळी कशी असते, तशी या विठ्ठलाची माया आहे. विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लाविले चाळा विश्व विठ्ठली. विठ्ठलाचा हा प्रेमाची मूर्ती आहे आणि अख्ख्या विश्वाला वेड लावलेला आहे या विठ्ठलामुळे. विठ्ठल बाप माय चुलता. आणि आता तीर्थ विठ्ठल तुम्ही नामदेवांच्याकडनं ऐकलेलं आहे. त्याचाच हा अनुवाद आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. दुसरं काय आहे नाही मला. आता परमार्थ प्रपंचाला नाट लावतो म्हणजे काय? तर असं होतं. खऱ्या भावाच्या, खऱ्या बहिणीच्या, खरे पत्नीचे, खरे आई वडील आहेत त्यांना आपण सोडून देतो आणि विठ्ठलालाच आपली 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 आई, आपले बाप, आपली मुलं, सगळं सगळा प्रपंच विठ्ठलच होऊन बसतो. इथे काय होतं, इथे परमार्थ प्रपंचाला नाट लावतो आणि आम्ही आमची बायको, आमची आई, आमचं पोरं करत बसतो, तेव्हा प्रपंच परमार्थाला नाट लावत असतो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. आता दुसरं काही उरलंच नाही. सगळंच मला विठ्ठल झालेलं आहे. असं झालंय. जे काही अनुभवतो, ज्याच्यात काही गुंततो, ज्यांच्यासाठी काही करतो, ते फक्त विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल असं सगळं जीवन माझं विठ्ठलमय झालेलं आहे. असा हा नाटाचा पहिला अनुभव. आता मी थोडंसं पुढे जाऊन तो अभंग घेतलाय. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी. आता हे हे अध्यात्मातलं आधी विठ्ठलाचं वर्णन केलंय आणि नंतर शरणागतीच्या अवस्थेचं वर्णन केलंय. तर विठ्ठलालाच तुम्ही शरण जायचंय. आता तुम्ही अहंकारानं काहीही वागू नका. तुम्हाला काही जमत नसलं समजा अध्यात्मातलं, तर रडगाणं विठ्ठलाजवळच गा. रागवायचंच असेल, इतर कोणावरही रागवू नका. विठ्ठलावरच रागवा. हां. कृष्णानं एका ठिकाणी म्हटलेलं आहे, भागवतामध्ये आहे ते. कृष्णाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, माझ्यावर माझ्यावर प्रेम केला तर ते तरून जातील, पण समजा प्रेम करायला जमत नसेल, तर द्वेष फक्त माझाच करा, असं म्हटलेलं आहे. माझ्या द्वेषानं सुद्धा कंसासारखे लोक तरून गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तरून झाल्यात काही काही संशय नाही. तुम्हाला माझी भक्ती करता येत नसेल, काही हरकत नाही. पण इतर कोणाला तरी शिव्या घालत बसू नका. मलाच शिव्या घाला, भरपूर शिव्या घाला, भरपूर माझा द्वेष करा आणि माझ्या अंगावर एक शिंतोडाही उडणार नाही. पण त्या निमित्तानं तुम्ही माझं स्मरण कराल आणि मी तुम्हाला तारून नेईन. अरे काय काय आश्वासन आहे बघा बरं. त्याच्या किती पलीकडचं असं असं आश्वासन आहे. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी. मला तारणार असलास तर तार, मारणार असलास तर मार. आता तुला जसं योग्य वाटतं तसं कर, असं म्हणून शरण भाव. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी. मला जवळ धर हृदयाशी, नाहीतर लांब फेकून दे कुठेतरी. आता काय तुझी मर्जी तसा तू वाघ माझ्याशी. जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. मला अनेक जन्म देणार असलास तर अनेक जन्म दे. मला मुक्ती देणार असलास मुक्ती दे. मला आता कशाची चाड नाही. तुला जे योग्य वाटते ते कर. असं जेव्हा तुकाराम म्हणतात, तेव्हा जगण्यामध्ये मात्र त्याला जे योग्य वाटतंय ते तो करतोय, असं जगायला लागतं. हा हा त्यातला आपल्यासाठी तसा. हा खरा नाटाचा अभंग हा त्यामध्ये आहे. आता ही तुम्ही प्रार्थना केली आहे ना, तुझं आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. म्हणजे सगळं तोच त्यानं करायचं ठरवलंय ना, तर आता आता आपण वागताना सुद्धा अरे वा, आपण ते म्हणालो होतो तर तसं त्यानं करायचं ठरवलंय तसं तो करतोय. हे आपल्यासाठी चांगलं आहे. या श्रद्धेनं पण जगता आलं पाहिजे. शरण आलो निर्णतेपणे, असं म्हणतात तुकाराम. निर्णतेपणे म्हणजे काय? जाणतेपणाच्या विरोधातलं आहे. मला काही आता समजण्याचा अहंकारच राहिलेला नाही. करुणाष्टकं ही 8 अष्टकं आहेत यांनी लिहिलेली रामदासांनी. त्यातलं बुद्धी ते रघुनायका म्हणून 8वं अष्टक आहे. आणि त्यामध्ये मला काहीही कळत नाही आणि नेणतेपणे, जाणतेपणे नाही. मी तुला शरण आलेलो आहे. आता तुला काय योग्य वाटते ते कर. अशी रामाला त्यांनी करुणा भाकलेली आहे. ह्या तुकाराम बरोबर त्याचाच हा अनुवाद आहे. शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे. भक्त मोठे शरण येतात वगैरे असं म्हणतात. मग ते भक्तांचं शरण येणं वेगळं आहे रे विठ्ठला. ते फार ज्ञानानं शरण वगैरे येतात. मला काहीच जमेना झालंय. काहीच कळेना झालेलं आहे.
आता मी तुला शरण आलेलो आहे. मला दुसरं काही कळत, मग हे हे शरण येणं सुद्धा फार काय ज्ञानापोटी वगैरे काही नाही. मी आता पूर्ण हतबल झालेलो आहे, हरलेलो आहे, आणि मी आता तुला शरण आलेलो आहे. शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच देणे. मला भक्ती पण नाही, मला भाव पण नाही, पण शरण तेवढं आलेलो आहे. मतिमंद सर्वज्ञाने, बहुरंक उणे रंकाहून. मी सगळ्यांपेक्षा मतिमंद झालेलो, मला तर कशातलंच काय कळत नाही, आणि रंकाहूनही रंक झालेलो आहे. मला मला कसली श्रीमंती उरलेली नाही, सगळं दारिद्र्यच आहे माझ्याकडं. कल्पनेचं दारिद्र्य आहे, पैशाचं दारिद्र्य आहे, प्रतिष्ठेचं दारिद्र्य आहे. विठ्ठला, मी आता कोणीच उरलो नाही, आणि तुला शरण आलेलो आहे. आणि असं शरण येताना माझ्याकडं माझं मन पण माझ्या हातात राहिलेलं नाही. मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिये धावता नावरती. माझ्या इंद्रियांवर माझा माझा कंट्रोल राहिलेला नाही, काही वचक राहिलेलं नाही. मी असा असा तुझं नेणता भक्त मी तुझा, असं असं जे रामदास म्हणतात तसंच आहे बरोबर. मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिये धावता नावरती. सकळ खुंटलिया युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही. माझ्याजवळ शांत नाही, माझ्याकडे निवृत्ती नाही. मी असा सगळ्या इंद्रियांनी खवळलेलो आहे. सगळी युक्ती सगळं करून झालेलं आहे, सगळं खुंटलीय युक्ती. सकळ निवेदिला भाव, आणि हा हा सर्व सकळ निवेदिला भाव, मला जे वाटतंय ना विठ्ठला, ते सगळं परत तुझ्या पायी मी आता अर्पण केलेलं आहे. सकळ निवेदिला भाव, तुझी पायी ठेविला जीव. आपली स्वतःची निंदा करता करता तुकाराम कसं भक्ताचं लक्षण सांगतात बघा. सगळा जीव जो आहे, सगळ्या व्याधींनी त्रापानी त्रस्त, असा सगळा गोळा केलाय, आणि पूर्ण तुझ्या अशा मी पायी ठेवलेला आहे. तुझी पायी ठेविला जीव, आता करी कळे तो उपाव. आता तुला जे काय करायचं ह्या जीवाचं ते तू कर. आता करी कळे तो उपाव, तूची सर्व ठाव माझा देवा. आता तू मला कुठे नेऊन ठेवणार? मला तू कुठेही टाकलंस तरी सगळीकडे तूच आहेस, अशी माझी खात्री झालेली आहे. तुला जे काही या शरीराचं आणि या जीवाचं करायचं ते कर. तूची सर्व ठाव माझा देवा, राहिलो धरुनी विश्वास, आधार नेटी तुझी कास. सगळा विश्वास धरून मी राहिलेलो आहे. मी तुझी कंबरच सोडणार नाही, मी तुझ्या कमरेलाच लटकलेलो आहे. आणिक नेणे मी सायास. ह्याच्यापेक्षा आणखीन कुठला मला प्रयत्न आता माहित नाही. आता सगळं मी करून थकलो. आता तुझ्या पायाशी शरण येणे हे एकमेव मला कळलेलं आहे. आणिक नेणे मी सायास, तुका म्हणे यास तुझे उचित. आता तुला उचित वाटतंय ते कर. माझ्याकडनं सगळं काही झालेलं आहे. पण शरणागतीची काय अंतिम टोक आहे, हे आपल्याला तुकाराम सांगतात भक्तीच्या मार्गामध्ये. आणखीन एक नाटकाचा अभंग मी वाचतो, आणि मग आपण इतर अभंगांच्याकडे जाऊ. कारण हे 66 अभंग आहेत, तर त्यातले मी फक्त 3 निवडले. आता हा साधकाला, मुमुक्षुला सांगायची गोष्ट आहे. रामदासांनी सुद्धा शरीर हे दुःखाचं कसं सगळं कोठार आहे हे सांगितलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीचा हा अभंग तुकारामांनी लिहिला आहे नाटाच्या अभंगामध्ये, साधकांच्यासाठी लिहिलाय, की ज्या शरीराच्या मार्गाने तुम्ही सुख मिळवू बघता, ते शरीर काही नाही, ते नश्वर तर आहेच आहे, पण ते दुःखाचं कोठार कसं आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. अगदी दासबोधातली तुम्हाला सांगतो, श्लोक वाचल्यासारखं, असं असं त्याचं मीटर सुद्धा दासबोधाशी जुळणारं असं आहे. समकालीन संत होते. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. ह्या शरीरामध्ये दुसरं काहीही नाही, हे मांसाचा गोळा आहे फक्त. रामदासांनी हे ह्याच्यापेक्षाही फार वाईट वर्णन केलं आहे, पण ते नंतर ते दासबोधातला समाज वाच. पण रामदास हे सरळ 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 पुढे असं ते शरीराबद्दल तुम्हाला तिटकारा आला पाहिजे असं करत जातात. तुकारामाची शैली वेगळी आहे. आत्ता शरीराची ही निंदा केली आहे, आता ताबडतोब पुढची वेळ तुकाराम कशी घेतात बघा. इथं सांगतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. ताबडतोब पुढच्या वेळी काय म्हणले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. तुम्ही काय शरीर हे कोणत्या वासनेला लावणार यावर ते शरीराचं टीका कशी करायची असं आहे. तुम्ही जर इंद्रियांच्याच वासनेत जर गुंतून पडणार असाल, तर ते म्हणतात हे शरीर दुःखाचेच कोठार आहे. पण तेच शरीर, तेच मन, तोच अहंकार, तेच अंतःकरण जर तुम्ही परमार्थाला लावलं, तर ते सुखाचं घोसलं आहे. हेच शरीर सुखाचं घोसलं आहे. आणि हाच तर भक्तिमार्गाचा विचार आहे. ते तुम्हाला शरीर सोडायला सांगत नाहीत, पण ते तुम्हाला इशारा देतात, की ह्या शरीराच्या मार्गातूनच तुम्हाला जर साधायचं असेल अंतिम तुमचं
गंतव्यस्थान विठ्ठलाकडे जायचं असेल तर शरीरे साधले परब्रह्म, तर नामाचा विचार केला पाहिजे आणि भक्तीचा विचार केला तर ते शरीर सोडाल. शरीराचं दंडन सांगत नाहीत, पण ते शरीराचं पावित्र्याबद्दल सांगतात. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. हे शरीरे साधले परब्रह्म हे अशी लिहून ठेवण्यासारखी ओळ आहे, ही भक्ती मार्गातली ओळ आहे. शरीराचं दंडन करायचं नाहीये, शरीर कुठं फेकून द्यायचं नाहीये, कुठे जीव द्यायचा नाहीये, कुठे जलसमाधी म्हणून पाण्यात गेला, वायू समाधी म्हणून उंचावरून झोपून टाळलं, असं काहीही करायचं नाही. पांडुरंगानं हे शरीर तुम्हाला दिलेलं आहे, तो तुम्हाला नेईल तेव्हा जायचंच आहे. तेव्हा काय तुम्हाला कोणी थांबवायची तुमची काय कोणाची प्राज्ञा नाही. पण त्या शेवटच्या क्षणापर्यंत पांडुरंगाचं स्मरण करायचं आहे, जनामध्ये पांडुरंग बघायचा आहे, जगामधल्या पांडुरंगाशी स्वतःला जोडून घ्यायचं आहे. हे तुमचं काम आहे. शरीर विटाळाचे आळे, परत पुढची ओळ आली. आता तुम्हाला शरीर सुखाचे घोसले म्हणल्यानंतर पुढची ओळ परत शरीर असं अप अँड डाऊन, अप अँड डाऊन असं करत करत तुकाराम आपल्याला पुढे पुढे नेतो. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे. शरीर कसं आहे बघा. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे. ह्याचं कारण हे नाटाचे अभंग आहेत, कारण त्यामुळे त्यामध्ये नाट्य आहे. नाट्य म्हटलं की नाट्यामध्ये द्वंद्व असतं, विरोध असतो, आणि ती स्टोरी पुढे जाते. म्हणून हे हे नाटकातला सीन असल्यासारखं आहे. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीराच्यामुळे. हे शरीर असतं ना, त्यामुळे आपलं पतन होतं. आपण फक्त आत्मा असलो असतो तर पतनच झालं नसतं. पतन शरीराच्यामुळे शरीर काळे व्यापिले. हे काळाचं खाद्य आहे हे शरीर. हे शरीर काळे व्यापिले. हे हे आता तुम्हाला दिसतंय. काळानंच तुम्हाला जन्म दिलेला आहे आणि काळाच्याच उदरात तुम्ही परत गडप होणार आहात एक दिवस, असं तुकाराम सांगतात. त्यामुळे हे सगळं अशाश्वतानं भरलेलं सगळं राज्य आहे शरीराचं. काही अर्थ नाही या शरीराला. असं म्हणल्या एका बाजूला शरीर विटाळाचे आळे असं म्हटल्यानंतर आता पुढची ओळ बघा. शरीर सकळ हे शुद्ध, शरीर सकळ हे शुद्ध, शरीर निधींचाही निध. हा समुद्रांचा समुद्र आहे हा. असं 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 हे शरीर आहे. शरीर हे सुखाचं कोठार आहे, दुःखाचं नाही. शरीर सकळ हे शुद्ध, शरीर निधींचाही निध, शरीरे तुटे भवबंध. शरीरे तुटे भवबंध, वसे मध्ये भोगी देव शरीर. शरीरानं तुम्ही वासनांना जग भोगायला निघता, तर देव शरीर तुमच्या शरीरातून ते भोगत असतो. अशा पद्धतीच्या भावनेकडे कसं कडे तुम्ही जाऊ शकता, असं हे शरीर आहे. ह्या शरीरानं काय-काय होऊ शकतं ते. शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणाचा रांधा. सगळे अवगुण असे शिजवून असे टाकलेले आहेत शरीरामध्ये. सगळं अवगुणच आहे तुमचं शरीर म्हणजे. अविद्येचा बांधा, तुमचं शरीर म्हणजे अज्ञान आहे फक्त. अज्ञानापोटीच शरीर आलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही ह्यात अज्ञानातच राहणार असं आहे. शरीरी वसे बहुत बाधा, नाही गुण सुद्धा एक शरीर. एक गुण सुद्धा नाही शरीर म्हणजे. हे सगळं सगळं अवगुणांचं कोठार आहे शरीर म्हणजे. आणि मग शेवटची ओळ आहे. शरीरा सुख नेदावा भोग, न द्यावे दुःख, न करी त्याग. ह्या शरीरातनं दुःख, त्याग सगळंच शक्य आहे. त्याला भोग पण देऊ नका, ह्याला दुःख पण देऊ नका. नव्हे ओखट ना चांग. आतापर्यंत त्यांनी ओखट म्हणजे वाईट. आतापर्यंत शरीर वाईट, शरीर चांगलं. शरीर वाईट, शरीर चांगलं असं केलं. आणि आता शेवटच्या अभंगामध्ये तुकाराम आपल्याला कोणत्या पातळीवर घेऊन जातात बघा. अरे, हे सुख पण नाही आणि दुःख पण नाही. ह्याच्या वर जायसाठी शरीर आहे. नव्हे ओखट ना चांग. चांग म्हणजे चांगलं, ओखट म्हणजे वाईट. हे वाईटही नाही आणि चांगलंही नाही. तुका म्हणे वेग करी हरिभजनी. नव्हे ओखट ना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजन. अरे तू हरिभजनात राहा. हे शरीर मी आपलं तुला मुद्दाम द्वंद्व दाखवतो. हे चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. हे चांगलंही नाही आहे आणि वाईटही नाही आहे. शरीर तू प्रारब्धावर सोड फक्त, आणि तुझं मन आहे, तुझं चित्त आहे, ते हरिभजनाकडे लाव. हरिभजना वीण काळ घालवू नको रे, अशी जी ओळ आहे तिकडे तुकाराम येतात. ते फक्त खेळणं खेळून दाखवता आणि परत म्हणतात विसरते. ह्याचा काय विचारच करू नको. शरीराचा फार विचार करण्याच्या लायकीचंच ते नाही. तू सगळं हरिभजनाला तू स्वतःला जोडून घे. शरीर बरोबर इट विल फॉल इन प्लेस. त्याची जागा ते घेईल. तू काय काळजी करू नकोस. असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. तर आता हे नाटाचे अभंग आपले झाले. ते आता 66 आहेत. त्यातले मी 3 घेतले. पण फार एकापेक्षा एक बहार येते असे असे हे हे अभंग आहेत. नाटाचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहे. आता अजून एक 3-4 मिनिटं आहेत. 1-2 अभंग आपल्याला घेता येतात का बघूया.
एकूण अध्यात्माची प्रवचनं जिथं होतात, लोक जिथं जातात, लोक काय फक्त तुकाराम ऐकतात असं नाही. लोक ते रामेश्वर भट्टाला पण ऐकणार. असं आहे ना, सगळीकडे जातात. तुकारामांना त्यांना इशारा द्यायला लागतो, की तुम्ही जाऊन कुठं-कुठं बसता आणि काय-काय अध्यात्म आणि प्रवचनं ऐकता ते मला माहिती आहे. पण तुम्ही कुणाचंही ऐका. पण वासनेनं लडबडलेले जे पुरोहित आहेत, पुराणिक आहेत, त्यांच्या नादाला लागू नका. तुम्ही सत्संगात राहा एवढंच ते म्हणतात. त्यामुळं तो एक अभंग तुम्ही हा तुकारामांचा इशारेवजा अभंग आहे. ह्यात तुकाराम काय कोणाला सोडत बिडत काय नाही. कारण त्यांना आपल्याबद्दल करुणा आहे. त्यामुळे आपण कुणाच्या दारात जाऊन बसतो याची त्यांना जाणीव आहे. आणि ते म्हणतात त्यांच्या दारात जाऊन बसू नका. आणि ते कसं बसण्याची सांगण्याची पद्धत म्हणजे तुकारामांची म्हणजे हातात चाबूक घेऊनच सांगतात. असेच तुकाराममध्ये 100 अभंग आमच्या नरेंद्र दाभोळकरांनी संपादित केले. बघा बरं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सुद्धा तुकारामावाचून गत्यंतर नाही. किती मोठे संत आहेत बघा. अध्यात्माचे म्हणजे विकृत अध्यात्माचे जे निंदक आहेत दाभोळकर, त्यांना सुद्धा 100 अभंग सापडले. ते सगळे त्यांनी करून आमचा तुकाराम म्हणून प्रसिद्ध केलंय. अनिस्त प्रकाशन आहे. हे आमचं अंधश्रद्धा निर्मूलनाचे तुकाराम असे आहेत बघा. त्यांनी तुकारामातला विठ्ठल वगैरे काय घेतलं नाही. ते तुकारामांनी असं जे म्हटलेलं आहे, अंधश्रद्धेवर जिथे जिथे टीका केली आहे, बरोबर तेवढेच उचलले. 4200 अभंग तुकारामांनी लिहिले. त्यात अंधश्रद्धावाल्यांना सापडले, कम्युनिस्टांना सापडले. काय तुकाराम हा समग्र कवी आहे. त्यामुळे समग्र संत आहे. विठ्ठल सगळी रूपं दाखवतो. आता हे कसं म्हणलंय बघा ते, आशाबद्ध वक्ता. हे वक्ते प्रवचन कराय तुम्हाला वेदांत सांगतात, त्यांच्या डोक्यात सगळी वासना आहे. सगळं प्रवचन झाल्यानंतर दक्षिणेसाठी तुमच्याकडे येणार आहेत, हात पसरणार आहेत. दुसरं काही नाही. आशाबद्ध वक्ता, धाक श्रोतियाच्या चित्त. आता ह्याचे 2 अर्थ आहेत. आता हा किती पैसे मागेल माझ्याकडे, असा धाक श्रोत्याच्या चित्तात आहे. कशाला अध्यात्म करणार तो? हे हे प्रवचन झाल्यानंतर हा किती पैसे मागणार? एवढंच जर धाक असेल, तर हे होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, श्रोते हे भीतीनं ग्रासलेले आहेत, म्हणून ते असल्या प्रवचनकारांकडे जातात. तुमच्या मनात भीती आहे, की एवढं प्रवचन ऐकलं, की मग काहीतरी भलं होईल असं वाटतं. हे प्रवचन ऐकून ह्या प्रवचनकाराला ₹1-2 दिले, एक खोबरं दिलं, की आपलं पाप जाईल असं वाटतं. हे भीतीनं आलेली माणसं धाकामुळं जमलेला शत्रू समुदाय आणि वासनेनं ग्रासलेला हा वक्ता आणि हे जोडीचा उपयोग काय? हे काय अध्यात्म नाही आहे. करू नका अध्यात्म म्हणतात असलं काय. आशाबद्ध वक्ता धाक श्रोतियाच्या चित्ता. हे काय म्हणले? हे काय चाललंय? हे कसलं अध्यात्म आहे का काय? दिसताना अध्यात्म दिसतंय, पण धर्मांगीचा अधर्म असं ते म्हणतात. हं. इथे धर्म नाही आहे, अध्यात्म नाही आहे, विठ्ठल नाही आहे. तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद. यापाशी गोविंद नाही, नाही असा एक तुकारामाचा अभंग आहे. असल्या लोकांना हे मायेचं मैंद आहेत ते. हे लबाड लोक आहेत. मायेचे हे हे दूत आहेत हे. ह्यांच्यापाशी गोविंद नाही हो. गोविंद जिथं आहे तिथंच जा. जिथं गोविंद नाही, तिथं गोविंदाचं नाव खोटं घेतलं जातंय. त्याच्या मागे दुसराच एक व्यवहार आहे, वासनांचा व्यवहार आहे. ओळखा आणि ती साथ सोडून द्या, असं ते म्हणतात. आशाबद्ध वक्ता, धाक श्रोतियाच्या चित्ता, वाया गेले ते भजन. उभयता लोभी मन. तो श्रोता पण लोभी आहे म्हणले आणि हा वक्ता पण लोभी आहे. काही नाही, हे भजन वाया गेलं. काहीतरी करून आता इथे आमच्या अजामेळ मॉडेलचा पराभव आहे. आम्ही म्हणतो अजामेळ आपण, तर ते म्हणतात नाही, काय झालं? लोभानं जरी नाव घेतलं तरी चालतं की नाही असं सांगतात. पण ते आपल्या गणितामध्ये ट्रिव्हियल सोल्युशन असतं त्याच्या पद्धतीचं. त्या सोल्युशनला अर्थ नाही हो. अजामेळाला अर्थ नाही. ते आपलं करुणापुढे आपलं सांगतात सगळ्यांनाच ठेवायचं त्यामुळे तुमचा एक अध्यात्मावर एक नंबर आहे असं सांगतात. हे शेवटचा नंबर आहे. त्याला काही अर्थ नाही आहे. तर ते त्या ह्या अजामेळवादी लोकांना सणसणीत चपराक दिलेली आहे की आशाबद्ध वक्ता धाक श्रोतियाच्या चित्ता वाया गेले ते भजन उभयता लोभी मन. उभयता लोभी असलं काहीही उपयोग नाही. बहिर्मुख एके ठाई तैसे झाले तया दोही. आता हे बहिर्मुख एके ठाई म्हणजे काय? तर एके ठाई बहिर्मुख झाले असं असं वाटतं. म्हणजे अंतर्मुख नाही बहिर्मुख. म्हणून तो मूळ गाथेमध्ये बहिर्मुख असा शब्द आहे. पण हा बहिर्मुख हा शब्द खरा हा बहिरा आणि मुका यांच्या एकत्र येण्यातनं आलेला असावा असं वाटतं. बहिर्मुख एके ठाई. मग जोड्या कशा आहेत? आशाबद्ध वक्ता श्रोती याच्या धाक श्रोती याच्या चित्ता. बहिर्मुख म्हणजे बहिरं आणि मुक जर एकत्र आलं, तैसे झाले तया दोही. काही उपयोग नाही. बहिरं आणि मुक एकत्र आलेलं आहे. तर तो त्याला बोलता येत नाही आणि ह्याला ऐकता येत नाही. अशांची जर गाठ पडली, तर ती कशी मूर्खांची गाठ आहे, तसं हे प्रवचन आहे. त्याला अध्यात्म सांगता येत नाही आणि ह्याला अध्यात्म कानात शिरत नाही सांगितलं तरी. अशा दोघांची गाठ आहे. ते गोविंद म्हणू देत, नाहीतर पांडुरंग म्हणू देत. यांच्यापासून दूर राहा. माप तैसी गोणी.
हा तुकारामाचा फार गाजलेला असा सुविचार आहे. माप तैसी गोणी म्हणाले, तुका म्हणे रीती दोन्ही. ते त्या पोत्यात पण काय नाही म्हणले, त्या पोत्यात नाही, आडात नाही, पोहरात कुठून येणार. माप तैसी गोणी, ते दोन्ही रिकामेच आहेत. तुका म्हणे रीती दोन्ही, ह्यांच्या नादाला लागू नका, असं तुकाराम सांगितलेलं आहे. असा हा स्पष्ट संत आहे. धर्माच्या नावाखाली अधर्म जर चालत असेल तर त्याचा स्पष्ट विरोध करा, त्याच्याकडे पाठ फिरवा आणि एकांत चा वास करा. पण ह्या धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्यांच्या नादाला लागू नका, असं तुकाराम म्हणतात. आपण आज इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.